महाराष्ट्रामध्ये प्रथमतः राष्ट्रपती राजवट केव्हा लागू झालेली होती, तर त्याचं उत्तर आहे 1980 साली प्रथमतः महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली होती। भारतीय घटनेच्या 356 कलमानुसार राष्ट्रपती हे घटक राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करू शकत असतात। 1979 साली इंदिरा गांधी जेव्हा सत्तेवर आल्या तेव्हा त्यांनी भारतातील 9 घटक राज्यातील बिगर काँग्रेसी सरकार असलेली घटक राज्यातील सरकारे बरखास्त केली होती। महाराष्ट्रामध्ये माननीय शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वाखाली पुलोद आघाडीचं सरकार होतं, तेही सरकार बरखास्त करण्यात आलं आणि या ठिकाणी 17 फेब्रुवारी ते 9 जून पर्यंत असे 4 महिने जवळपास येथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती। दुसरी राष्ट्रपती राजवट ही 2014 साली लागू करण्यात आली, ती 32 दिवसाची होती, तर ती 28 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर पर्यंत लागू करण्यात आली होती। आणि तिसरी जी काही राष्ट्रपती राजवट आहे ती 2019 साली 12 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर अशी 11 दिवस लागू करण्यात आलेली होती। जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।